जय महाराष्ट्र मालिका प्रेमींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर, जिथे आपण घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे डेली रिव्ह्यूज अपलोड करत असतो। आणि आज आपण आजच्या भागाचा एक जबरदस्त रिव्ह्यू आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। तर बघूया, प्रॉपर्टीचे हिस्से झालेले असतात आणि ऐश्वर्याने खोट्या म्हणजेच तिने बनवलेल्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर ऋषिकेश सह्या करून झालेला असतो व त्यानंतर ही गोष्ट कुणालाही माहीत नसते। सह्या झालेले पेपर्स घेऊन ऋषिकेश सुमित्राकडे जातो आणि म्हणतो, आई हे घे, या घराचे या प्रॉपर्टीचे मी 4 समान हिस्से केले, जसे तुला हवे होते। तेवढा तिचे सारंग आणि ऐश्वर्या येतात व म्हणतात, आई एवढे महत्त्वाचे प्रॉपर्टीचे पेपर असे आपण घरात ठेवायला नको, अगोदर पण आपल्या घरात चोरी झालेली आहे, याला कुठेतरी सेफ ठेवायला हवं। सारंग म्हणतो, सेफ म्हणजे कुठं ठेवणार? त्यावर ऐश्वर्या म्हणते, याला आपण आपल्या बँकेच्या लॉकरमध्ये ठेवूया आणि उद्या जाऊन बँकेच्या लॉकरमध्ये हे डॉक्युमेंट मी ठेवून येतो असं सांग। सुमित्रा तिला डॉक्युमेंट देणारच, तेवढ्यात नाना म्हणतात, काही गरज नाही, जर झालंच तर मी घरच्या घरी एक लॉकर बनवून घेईल आणि ते पेपर्स तिथे ठेवून दे। यावर सुमित्रा म्हणते, म्हणजे तुमची लाडकी सून दरवाजा उघडा आहे या बहाण्याने येईल आणि प्रॉपर्टीचे पेपर घेऊन तुमच्या लाडक्या बायकोला देईल। व हे काही नको म्हणत सुमित्रा ऐश्वर्याकडे प्रॉपर्टीचे पेपर्स देते व दोघेही सारंग आणि ऐश्वर्या तिथून निघून जातात। आणि नाना म्हणतात ऋषिकेशला की मला तुझा अभिमान वाटतोय, तू या कलियुगातला राम आहे, राम नाही तर सावत्र भावंडांना कोण समान हक्क देते रे? यावर ऋषिकेश म्हणतो, नाना प्लीज सावत्र म्हणू नका, ती माझे सख्खे भावंड आहेत आणि आमच्या आईने आम्हाला शिकवले की एक एक उल्के जर पाण्यात टाकले तर ते वाहून जातात, पण सगळे जर एकत्र टाकले तर त्याचा तराफा होतो आणि ते सगळे उल्के आम्ही आहोत नाना, असं सांगत ऋषिकेश सुमित्राजवळ येतो, म्हणतो आमची एकी कधीच तुटणार नाही आई। व ऋषिकेश तिथून निघतो की सर्वजण आता जाणार असतील त्यांना मी सोडून येतो। व नाना त्यानंतर सुमित्राला विचारतात, सुमित्रा तुला अजूनही वाटतं की ऋषिकेश तुला सावत्र? आई म्हणतो, आणि बाहेर आपल्याला बघायला मिळतं सुमित्रा, शर्वरी, अवंतिका सर्वजण त्यांच्या घरी जायला निघतात व ऋषिकेश तिथून म्हणतो, प्रॉपर्टीचे जे पेपर्स आहेत त्याचे मी झेरॉक्स कॉपी सर्वांना पाठवून देईल। यावर सुमित्र म्हणतो, दादा ती पाठवायची मला गरज नाही, कारण मी तुला पहिलेच सांगितलेलं आहे की माझा हिस्सा देखील तूच ठेवून घे। यावर शर्वरीचा नवरा देखील म्हणतो, अहो तुम्हाला मी पण हेच सांगणार होतो की आम्हाला या प्रॉपर्टीची काही गरज नाही, आम्हाला इथे पाठवू नका। यावर शर्वरी तिच्या नवऱ्याकडे डोळे वटारून बघते, कारण शर्वरीला ही प्रॉपर्टी पाहिजे असते। हे जानकी आणि ऋषिकेश यांच्याही लक्षात येतं व ऋषिकेश म्हणतो, नाही मी सगळ्यांनाच त्या प्रॉपर्टीचे झेरॉक्स कॉपी पाठवणार आहे। यावर शर्वरी म्हणते, हो चालेल। यावर तिचा नवरा म्हणतो, अगं प्रॉपर्टीचे आणि हिस्सा घेऊन तू काय त्या शेतामध्ये नांगरायला जाणार आहेस का? यावर ऋषिकेश म्हणतो, भाऊजी तसं नाही, तिचे प्रॉपर्टीचा हिस्सा तिला मिळायलाच पाहिजे आणि असे 4 हिस्से झालेत आणि त्याचे झेरॉक्स कॉपी देखील मी तुमच्या घरी पाठवून देईन। यावर शर्वरीचा नवरा म्हणतो, अहो पण तेवढा सुमित्र म्हणतो, राहू द्या, तो नाही ऐकणार आणि ऋषिकेश आणि जानकीला भेटून ते तिथून निघून जातात। आणि घरामध्ये आपल्याला बघायला मिळतं की ऐश्वर्या ही खूपच आनंदी असते, खूपच आनंदी म्हणजे तिच्या आनंदाचा कुठेच पारा लागत नाही, ती खूप आनंदात असते। म्हणते, ओरिजिनल डॉक्युमेंट्स माझ्या हातात आहेत आणि माझ्या नावावर सगळी प्रॉपर्टी झालेली आहे, हे कुणालाच माहित नाही। हे मूर्ख लोक असंच समजतात की प्रॉपर्टी 4 भागांमध्ये इक्वल डिवाइड झालेली आहे आणि मी आता काही करू शकते कारण की प्रॉपर्टी माझी आहे असं म्हणत ऐश्वर्या खूपच खुश असते। आणि ऐश्वर्या स्वतःच्या मनाचे स्वप्न रंगू लागते की ती पायऱ्यावरनं खाली उतरते आहे आणि जानकीला म्हणते की तू या घराच्या बाहेर निघ, आणि बरंच काही इथे धुमाकूळ झालेला असतो। ती सगळ्यांना सांगत असते की प्रॉपर्टी माझ्या नावावर आहे। दादांना आणि सुमित्राला देखील तिने उद्धट भाषेमध्ये बोललेलं असते। हे सगळं काय आपण कालच्या पुढील भागामध्ये कव्हर केलेलं आहे, इथे वरती लिंक येत असेल त्याच्यावर क्लिक करून तो एपिसोड तुम्ही नक्की बघा। आणि पुढे आपल्याला या मालिकेमध्ये बघायला मिळतं ऐश्वर्याचं हे सगळं काही स्वप्न एवढं रंजक असतं की ती घरातच बसून हसत असते, जोरजोरात हसत असते। तेवढ्यातच सारंग तिथे येतो आणि तिला हात लावतो आणि म्हणतो, ऐश्वर्या। व सारंग म्हणतो, काय झालं तुम्हाला एवढं हसायला? यावर ऐश्वर्या म्हणते, प्रॉपर्टीचे पेपर आता आपल्या नावावर झालेत, तेच आता व्यवस्थित ठेवायला नको का? त्याचाच विचार करत होते। यावर सारंग म्हणतो, हो नक्कीच याला व्यवस्थित ठेवायला पाहिजे, आता सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर झाली असा तो म्हणत असतो। यावर ऐश्वर्या म्हणते, सारंग हळू बोला सारंग। व सारंग म्हणतो, हो हळू बोलायला पाहिजे, आता सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर झाली म्हणजे तुमच्या आणि माझ्या नावावर झाली ना? हो ना ऐश्वर्या, असं तो म्हणत असतो। तर प्रेक्षकांना ऐश्वर्या सारंगला देखील त्याचा हिस्सा देणार का सारंगला देखील ऐन वेळेस ती लांब फेकून देणार, हे पण बघायला खूपच मजा येणार आहे। आणि सारंग म्हणतो, आपल्याला हिस्सा मिळालेला आहे। तेवढ्यात तिथे लता येते व म्हणते, माझा हिस्साचं काय? आणि त्यानंतर दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं जानकी विचारामध्ये असते की सुमित्रा अशी का वागते तिच्यासोबत। व तेवढ्यात तिथे ऋषिकेश येतो व ऋषिकेश लांबून ती दुसऱ्या बाजूला जाते पलंगाच्या व ऋषिकेश म्हणतो, तू असं का करते? मला माहिती तू माझ्यावर चिडलीस, पण तू मला समजून घे। त्यावर जानकी म्हणते, तुम्हाला माहिती मी तुमच्यावर चिडली, कारण का तुम्ही असं का केलं? घराचे हिस्से का होऊ दिले? यावर ऋषिकेश म्हणतो, माझ्या सुमित्रा आईची इच्छा होती की सगळे प्रॉपर्टीचे हिस्से समान करून तिच्या पोरांच्या नावावर झालेच पाहिजे। आणि जेव्हापासून पार्वती या घरात आली तेव्हापासून सुमित्रा आईला हेच वाटलं की तिचे हक्क तिला मिळत नाही, त्यामुळे तिच्यासाठी मी हे सर्व काही केलं। व पुढे ऋषिकेश म्हणतो, माझ्यासाठी तू आणि तुझ्यासाठी मी, आपल्याला प्रॉपर्टीची काहीच गरज नाही। त्यावर जानकी म्हणते, हो मला ही प्रॉपर्टीची काहीच गरज नाही, आपल्याला प्रॉपर्टीची अजिबात गरज नाही, तुम्ही जे
तुमच्या आईसाठी केलं ते एकदम सार्थक आहे, मला त्याचा अभिमान आहे. आता तुम्हीच थोड्या वेळात बोलले ना की रामायण नुसतं वाचायचं नसतं तर त्याला आचरण करायचं असतं. तसंच रामायणामध्ये राम देखील आहे आणि रावण देखील आहे असं जानकी ऋषिकेशला सांगत असते. ऋषिकेश म्हणतो काय म्हणते तू? यावर जानकी म्हणते मला असं वाटते की आपल्या प्रॉपर्टीच्या पेपर्समध्ये काहीतरी घोळ झालेला आहे. यावर ऋषिकेश म्हणतो अगं काय घोळ झालेला आहे? तुझ्या समोर तर मी सह्या केल्या आणि त्यानंतर मी सगळे प्रॉपर्टीचे पेपर घेऊन सौमित्रा आईकडे दिले आहेत, पण की ऐश्वर्याकडे ते पेपर्स आईने दिले आहेत. हे ऐकून जानकी अजूनच टेन्शन मध्ये येते. म्हणते काय ऐश्वर्याकडे ते पेपर्स दिले आहेत? जानकी विचारते कशासाठी, तिच्याकडे कशासाठी दिले? यावर ऋषिकेश म्हणतो उद्या ते पेपर्स घेऊन ती लॉकर्स मध्ये ठेवायला जाणार आहे. आणि तिकडे ऐश्वर्याच्या रूम मध्ये लता म्हणत असते की आता तुझ्या सांगण्याप्रमाणे सगळ्या काही गोष्टी झालेल्या आहेत, त्यामुळे माझ्या मुलीचा ऍड्रेस मला दे, तिचा पत्ता मला दे. यावर ऐश्वर्या म्हणते अगं किती आवाज करते, जरा शांत हो शांत हो. त्यावर लता म्हणते मला आता कशाचीच काहीच परवा राहिलेली नाही. तू सांगितल्याप्रमाणे मी तुझं काम केलेलं आहे, आता तू तुझा शब्द पाळ आणि मुकाट्याने माझ्या मुलीचा पत्ता मला दे. यावर ऐश्वर्या म्हणते तुला पत्ता दिला तरी तू तिथे जाऊ शकणार नाही, कारण का आत्ताच प्रॉपर्टीचे हिस्से झालेत आणि एवढ्यातच पार्वती कुठे गेली असं घरच्यांना वाटलं तर उगाच तू गोत्यात येशील, तुझ्यावरच आरोप येतील. आता प्रेक्षकांनो लताचा वापर करून घेतलेला आहे ऐश्वर्याने आणि आता तिलाच फसवणार का हे पण पाहणे खूपच महत्त्वाचं ठरणार आहे. तर इथंच मालिका संपते व पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळतं की प्रॉपर्टीचे पेपर्स घेण्यासाठी जानकी ऐश्वर्याकडे आलेली असते. ती तिच्या रूम मध्ये येते व म्हणते ऐश्वर्या, पण ऐश्वर्या तिथे राहत नाही व प्रॉपर्टीचे पेपर्स ती कपाटामध्ये शोधत असते. पेपर शोधत असताना एक पर्स ती खाली ठेवते. त्या पर्स मधनं एक फोटो बाहेर पडतो. तो फोटो जानकी बघते तेव्हा तिला समजतं की हा तिचा आणि तिच्या आईचा फोटो आहे, जो अर्धा हिस्सा तिच्याकडे होता आणि दुसरा हिस्सा तिच्या आईकडे होता, पण तो हिस्सा लताकडनं ऐश्वर्याने घेतलेला असतो. तो फोटो पाहून ती थोडी भावुक पण होती आणि तिच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न येतात व त्याच प्रश्नाचा उलगडा करण्यासाठी ती जाऊन डायरेक्ट ऐश्वर्याच्या गळ्याला धरते व विचारते की हा फोटो तुझ्याकडे कस काय आला? बोल, हा फोटो तुझ्याकडे आलाच कस का? आणि माझी आई कोण आहे? माझ्या आईसाठी मी काही देखील करू शकते हे तू विसरू नको असं म्हणत रागामध्ये जानकी ऐश्वर्याचा गळा दाबत असते. यामध्ये आपल्याला जानकीचं खूपच रौद्र रूप बघायला मिळतं आणि ऐश्वर्या गळा सोडवण्याचा प्रयत्न करत असते व म्हणते लताबाई, लताबाई असं ती नाव घेते. तर जानकीला लताबाईचं नाव समोर येतात. आता जानकी पुढे काय करणार आणि मालिकेमध्ये काय ट्विस्ट येणार हे पाहणे खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर बघत राहा आणि डेली रिव्ह्यूजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.